अजितदादा पवार यांच्या अस्थी पोहोचले वर्ध्यात। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थी बारामती येथून अमरावती मार्गे वर्ध्यात दाखल झालाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्ध्यातील नेते यावेळी उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष शरद सहारे, नेते राणा रन्नवरे, सुधीरबाबू कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, आशिष ठाकरे, गजानन खोंड आदी नेत्यांनी अस्थीचे दर्शन घेतले। वर्धा जिल्ह्यातील अजितदादा यांच्या समर्थक व जनतेसाठी हा अस्थि कलश दर्शनासाठी ठेवण्यात आलाय। वर्धाच्या इंदिरा मार्केट येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय परिसरात या अस्थि दर्शनासाठी ठेवण्यात आलाय। उद्या सकाळी शोक सभेचं आयोजन करण्यात आलंय। दर्शनानंतर या अस्थि पवनार येथील धाम नदीमध्ये विसर्जित करण्यात येणार आहे। स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी आज अमरावतीवरून म्हणजे बारामतीहून अमरावतीला आणि अमरावतीवरून वर्धेला मी जिल्ह्याचे अध्यक्ष शरद भाऊ, सुधीरबाबू, कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष आम्ही सर्वांनी मिळून आज अमरावतीवरून दादांच्या अस्थि कलश वर्धेच्या राष्ट्रवादी परिवार आणि वर्धा जिल्ह्याच्या जनतेच्या अंतिम दर्शनासाठी आत्ता आणलेला आहे। उद्या सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सर्वांच्या अंतिम दर्शनासाठी दादांच्या अस्थी वर्धा शहराच्या राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयामध्ये ठेवण्यात येईल आणि दुपारी सर्वपक्षीय सर्व परिवाराच्या वतीने इथे अंतिम दर्शन घेऊन 1 वाजता शोकसभा होईल। या अस्थी उद्या पवित्र पवनार येथे धाम नदीमध्ये विसर्जित केल्या जाईल। अंतिम दर्शनासाठी देखील एकाच ठिकाणी म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या वर्धा शहराच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ठेवण्यात आल्या तिथेच राहील व या अस्थी एकाच ठिकाणी विसर्जित केल्या जाईल। त्यामध्ये पवनारला धाम नदीवरती या अस्थी विसर्जित केल्या जाईल। आज अमरावतीवरून आत्ताच अस्थि कलश आपण इथे दर्शन आणलं आहे। उद्या सकाळी 9 वाजतापासून ते 1 वाजेपर्यंत अस्थि दर्शनासाठी पार्टी कार्यालयामध्ये ठेवण्यात आला आहे आणि 1 वाजता सर्व कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या उपस्थितीत शोकसभेचं आयोजन केलं जाईल आणि इथून अस्थि कलश बजाज चौकमधून शिवाजी चौक आणि शिवाजी चौकमधून सरळ पवनार येथे धाम नदीमध्ये अस्थि विसर्जनासाठी नेल्या जाईल। आदरणीय अजितदादाचं अकाली निधन झालं आणि या निधनामुळे फक्त पक्षाचंच नाही महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। किंबहुना जरी आपण म्हटलं की देशाचं नुकसान झालेलं आहे तरी वावगं आणि चुकीचं होणार नाही। दादासारखा व्यक्तिमत्व परत तयार होणार नाही आणि ते जे आपल्यामधून निघून गेलेले आणि जी पोकळी निर्माण झालेली आहे ती न भरण्यासारखी आहे आणि जीवनातली ही सगळ्यात मोठी हानी आहे असं मी समजतो। आताच शरदभाऊ सहारे जिल्हाध्यक्ष आणि राणा रन्नवरेजींनी आपल्याला सांगितलं आहे की उद्या सकाळी अस्थि कळसाचे दर्शन 9 ते 1 वाजेपर्यंत 1 वाजता शोकसभा, त्या शोकसभेमध्ये वर्धा जिल्ह्यातली ही पूर्ण मंडळी इथे येणार आहे। सर्वपक्षीय शोकसभा आहे आणि त्याच्यानंतर इथून निघून पवनारच्या धाम नदीमध्ये त्या अस्थीचं विसर्जन होणार आहे। दादांचा अस्थि कलश आज आम्ही सर्व वर्धा जिल्ह्यातले कार्यकर्ते जाऊन अमरावतीहून घेऊन आलो आणि तो जनतेच्या सर्वांच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे ऑफिस आहे इंदिरा मार्केटमध्ये तिथे ठेवलेलं आहे। उद्या सकाळी म्हणजे 3 तारखेला सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दादाचा अस्थि कलशच इथं ठेवण्यात आलेला आहे। शोकसभासुद्धा आयोजित आहे दुपारी 12 वाजेपासून। तरी सर्व जनतेने, सर्व पक्षाच्या लोकांनी, दादाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशीच आमची आज विनंती आहे। धन्यवाद।